नमस्कार, मी रणजित सर. आपलं पेपर विश्लेषण सिरीजमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. याआधी आपण बरेचसे क्वेश्चन पेपर आपण ॲनालिसिस केला आहे. आज आपण 7 सप्टेंबर 2025 ला झालेल्या पेपरचं गणित आणि बुद्धिमत्ता या विषयाचं विश्लेषण बघणार आहे. तत्पूर्वी एक सांगू इच्छितो, तुम्ही पेपर कसा डाउनलोड करावा प्रत्येक लेक्चरमध्ये आपण सांगतच आहे, परंतु नवीन असणार आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तत्पूर्वी बघा, तुम्हाला आधी आपला टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तिथनं तुम्ही लिंक जॉईन करून घ्या आणि टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या. त्याच्यानंतर तिथे पेपरची PDF तिथे टाकलेली आहे. तुम्ही पहिल्यांदा त्याचा प्रिंटआउट काढा, त्याच्यानंतर सोडवा, नंतरच हा व्हिडिओ बघा. क्लिअर? मग आपण आता सेशनला सुरुवात करण्याच्या आधी तुम्ही एकदा लाईक करून टाका. त्याच्यानंतर आपण आज पहिलाच क्वेश्चन इथे बघूया. क्वेश्चन नंबर 1. मग पहिला क्वेश्चन जर इथे म्हटलं तर पहिलाच क्वेश्चन काय म्हणते बघा. अ, ब व क या नळाने स्वतंत्रपणे एक टाकी अनुक्रमे 12, 15, 20 तासात. आता जेव्हा तुम्हाला या टाईपचं आहे, आपण बॅचमध्ये ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे. काय होणार तुमचं? तास. अ, ब आणि क तीन नळाने 12, 15 आणि 20. तर या कंडिशनमध्ये आपण लसावी मेथडनं आपण इथं ट्राय करतो किती 60. म्हणजे लसावी किती ते मोठी संख्या आणि त्याच्यानंतर इथे काय होणार, मग यांची कार्यक्षमता एका दिवसाची कार्यक्षमता काय होणार, कार्यक्षमता बघा किंवा इफिशियन्सी आपण म्हणतो 60/12 म्हटलं तर एका तासात ते किती 5 लिटर पाणी होत आहे. त्याच्यानंतर इथे 60/15 म्हणजे 4 लिटर आणि त्याच्यानंतर 60/20 म्हणजे 3 लिटर. परंतु आता कंडिशन काय म्हणते बघा, लक्षात घ्या. अ व ब यांनी प्रारंभ सुरुवात केली, त्या नळाने आपलं भरत आहे म्हणजे यांच्यासमोर आपण पॉझिटिव्ह साईन देऊया आणि तिसऱ्या नळाने आपण ते रिकामी करताय म्हणताय. मग अल्टिमेटली तिन्ही नळ एकाच वेळी जर आपण सुरू केले तर तुमचं टाकी किती तासात भरेल, अशा पद्धतीचा क्वेश्चन आहे. तर आपण अल्टिमेटली काय करतो, डायरेक्टली लाईन ऑफ कंट्रोलच्या खाली तिन्ही नळ एकाच वेळी सुरुवात केली तर काय होणार, 5 + 4 किती होतं 9, 9 - 3 म्हटलं तर किती 6. अल्टिमेटली एका तासात किती लिटर पाणी तिथे भरण्यात येत आहे, 6 लिटर. 6 लिटर म्हटलं तर एकंदरीत टाकी किती आहे, 60 लिटरची टाकी आहे. त्याला भरण्यासाठी किती लिटर किती तास, 6 तास. एका तासात 6, तर 60 लिटर भरण्यासाठी तुम्हाला एकूण वेळ किती लागणार म्हटलं तर काय होणार, मग 60/6 म्हटलं तर 10 तास. 10 तासात तुमची ते टाकी पूर्णपणे भरेल. या पद्धतीने याचा आन्सर इथे मेंटेन करणे आवश्यक होता. लसावी मेथड बेस्ट आहे, याच पद्धतीने तुम्हाला इथे सॉल्व्ह करायचं आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 2 मध्ये बघा. आता काय म्हणताय, ए हा दुकानदार जर 100% मूळ किंमत जर आपण कन्सिडर जर केलं तर 100 गुणिला काय होणार, पहिल्यांदा 10% सूट देते म्हणजे 90/100 गुणिला तुमचं पुन्हा 20% सूट देते म्हणजे 100 - 20 म्हटलं तर 80/100. 100 गेट कॅन्सल, 0 0 0 0 गेट कॅन्सल. ए बरोबर किती 9 8 72. 72 म्हणजे 100ची वस्तू तो कितीला विकत आहे, म्हणजेच तुमचा ए हा व्यक्ती 72 मायनस जर केला तर 28% तुम्हाला सूट इथं भेटत आहे. ठीक आहे. जर त्याच्यानंतरचं बीचा जर विचार जर केला तर बी हा व्यक्ती काय 100 रुपयाचीच वस्तू आहे, क्रमशः 3 सूट देते म्हणते. 3 सूट म्हटलं तर कोणकोणते, तुमचे 10 10 10 प्रमाणे आहे. यानी 2 सूट दिले, एक 10 आणि एक 20चं. त्याच्यानंतरचं काय होणार, 10% सूट म्हटलं तर 90/100. असं किती वेळा, 3 वेळा 90/100 आणि इथे 90/100. या पद्धतीने आपण मेंटेन जर केलं 100 100 गेट कॅन्सल, 0 0 0 0 गेट कॅन्सल, 0 गेट कॅन्सल. म्हणजे 9 × 9 म्हटलं तर 729 भागीला किती होणार तुमचं 10. एक पॉईंट सरकवतो म्हणजे 72.9. 72.9 म्हटलं तर तुमचं पुन्हा तेच आहे, बीचं किती मग 100 वजा तुमचं काय करणार 72.9 म्हटलं तर याचा आन्सर किती येते तुमचं किती 27.1. अशा पद्धतीने एवढी टक्के सूट
27 मग आता यांच्यामध्ये दोघांमध्ये कंपॅरिझन केलं तर कोण 28 की 27. मग पहिलं ए ने जास्त सूट दिलं की बी ने? ऑब्विसली आहे तुमचं ए चं जास्त सूट आहे, 27.1 पेक्षा 28. म्हणून ऑप्शन क्रमांक कोणता येणार मग? ए दुकानदार अधिक सूट देतो, हा उत्तर तुमचा करेक्ट आहे. ए ऑप्शन इज अ करेक्ट. क्लिअर? ओके. देन त्याच्यानंतरचं बघा क्वेश्चन नंबर तुमचं काय? क्वेश्चन थर्ड. थर्ड क्वेश्चन मध्ये काय म्हणताय बघा. क्वेश्चन थर्ड मध्ये दोन संख्यांचे गुणोत्तर 20 आणि 22 असेल, त्यांचा मसावी 17 असेल तर त्यांच्या संख्या कोणत्या? आता गुणोत्तर किती आहे? 20 आणि 22 आणि मसावी किती आहे? मसावी आहे तुमचं 17. किती आहे? 17. तर लक्षात घ्या मित्रो नेहमीसाठी की जेव्हा तुमच्या त्या संख्या जर काढायच्या असतील तर संख्या काढताना तुमचं काय इथे याला तुमच्या मसावीने गुणायचं. कोणाने गुणायचं? मसावीने. गुणोत्तराला मसावीने जर गुणले तर डायरेक्टली तुमचं उत्तर येणार. म्हणजे 17 × 34 म्हटलं तर 340 आणि देन दुसरी संख्या काय? तर यांच्यामध्ये जर गुणाकार जर केला आपण 17 × 34 देन 17 × 34 ने 3 किती होत आहे तुमचं? जसं 3 किती? 37. हा देन 340 आणि 374 असं तुमचा ऑप्शन क्रमांक कोणता आहे? सी ऑप्शन इज अ करेक्ट आन्सर. यानुसार तुमचं गुणोत्तर गुणिला मसावी अशीच संख्या तिथे मेंटेन होणार आहे. ठीक. देन त्यानंतरचा क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 4. क्वेश्चन चौथ्यामध्ये बघा आता काय क्वेश्चन दिला आहे आणि उत्तर काय काढायचं बघा. क्वेश्चन 4. ठीक. देन क्वेश्चन 4 मध्ये बघा आता 10 मजूर रोज 6 तास काम करून एक काम 12 दिवसात पूर्ण करतात. म्हणजे MDH वाला तो प्रश्न आपण इथे नेहमी प्रत्येक पेपरमध्ये एक क्वेश्चन या पद्धतीचा घेतच आहे. म्हणजे 10 मजूर म्हटलं तर किती? 6 तास काम करून 12 दिवसात एक काम कंप्लीट करा. एक काम म्हटलं तर एकच तिथे कन्सिडर करा. तेच काम काय म्हणताय? 20 मजूर रोज किती? 9 तास काम करून किती दिवसात पूर्ण करेल. म्हणजे D2 तुम्हाला काढायचा आहे. मग D2 बरोबर काय होणार? 10 × 6 × 12 डिवायडेड बाय काय होईल यार? 20 × 9 अशा पद्धतीने. ठीक आहे. देन मग इथे 10 × 10 10 2 20. देन त्याच्यानंतर 2 × 2 2 त्रिक 6 आणि 3 × 3 3 त्रिक 9 312 म्हटलं तर D2 बरोबर किती होणार? 4 दिवसात गेट तुमचं त्या पद्धतीने वर्क पूर्ण कंप्लीट करणार आहे. क्लिअर? MDH म्हणजे वर्क जर असता किंवा काम असता किंवा तुमचा वेतन असता तर तुमचा W1 किंवा M2 D2 S2 डिवायडेड बाय W2 अशा पद्धतीने तो फॉर्म्युला मेंटेन आहे. जर व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करायला विसरू नका आणि जेवढे तुमचे कॉन्टॅक्ट्समध्ये आहेत त्या सर्वांना तिथे शेअर करा. ठीक आहे. ओके. देन नेक्स्ट क्वेश्चन लगेच बघूया आपण. काय म्हणते मंगेश? क्वेश्चन नंबर 5. क्वालिटी क्वेश्चन आपण घेत आहे. टेन्शन घेऊ नका. आगामी येणाऱ्या भरतीत तुमचं निश्चितपणे याच टाईपचे क्वेश्चन दिसणार आहे. क्वेश्चन 5 मध्ये बघा आता मंगेश 240 किलोमीटर अंतर 8 तासात. म्हणजे तुमचा वेग जर काढूया आपण, वेग म्हणजे अंतर भागीला वेळ असते, अंतर 8 तासात म्हटलं तर उत्तर 8 त्रिक 24 30 km/h अशा पद्धतीने उत्तर आहे. ठीक आहे. वेग पण आता त्याला 5 तासात कव्हर करायचं आहे तेच अंतर म्हटलं तर पुन्हा वेग काय होणार सांगा बरं? वेग काय होणार मग? 240 आहे डिवायडेड बाय काय? 5 तासात कव्हर करायचं आहे. म्हणजे उत्तर किती? 24 आणि देन त्याच्यानंतर 8×45 म्हणजे 48 km/h असं तुमचं उत्तर येणार. मग मित्र जरा लक्षात घ्या. आता 48 आता तसा विचारताय का प्रश्न काय म्हणताय असल्यास त्याचा वेग किती किमी प्रति तासाने वाढवावा लागला. म्हणजे वाढवावा लागला म्हणजे 48 वजा तुमचं 30 म्हटलं तर किती? 18 km/h वेगाने वाढवावे लागले. तर म्हणून ऑप्शन कोणता येणार? ऑप्शन D इज अ करेक्ट आन्सर. क्लिअर? ओके. देन त्याच्यानंतरचं बघा क्वेश्चन नंबर 6.
जॉमेट्रीचा क्वेश्चन आहे किंवा आपण क्षेत्रफळाचा वगैरे म्हणूया याला देन. यामध्ये तुम्हाला लक्षात घ्या क्वेश्चन 6 मध्ये काय होत आहे. क्वेश्चन नंबर 6 याचा फॉर्म्युला माहिती असणे आवश्यक आहे. याच्या आधी पण आपण डिस्कस केलेला आहे एका समलंब चौकोन. मग आता देन समलंब चौकोनाचे तुमचे क्षेत्रफळ बरोबर काय असते. क्षेत्रफळ बरोबर काय असते तुमचा 1/2 समांतर बाजूच्या लांबींची बेरीज. काय म्हटलं समांतर बाजूंची लांबी समांतर बाजूंच्या लांबींची बेरीज देन गुणीला काय असते उंची. अशा पद्धतीने मेंटेन आहे. तर मला सांगा 1/2 समांतर बाजू किती आहे तुमचा अनुक्रमे किती म्हणताय 8.5 अधिक तुमचा 11.5 गुणीला काय होणार उंची किती होत आहे 4.2 सेंटीमीटर. यांची जर टोटल जर केलं तर 1/2 इंटू किती होणार 20 गुणीला काय होत आहे तुमचं. तर पण म्हणजे इथं 10 वेळा म्हणजे एक पॉइंट नंतर एक स्थान 1 शून्याने हटला म्हणजे काय होणार तुमचं 42 काय तुमचं सेंटीमीटर. क्षेत्रफळ विचारताय तुम्हाला तर देन डायरेक्टली तुमचं त्या पद्धतीने असं मेंटेन होणार आहे. ठीक आहे. समलंब क्षेत्रफळ म्हटलं ते सेंटीमीटर स्क्वेअर तुमचं तिथे क्षेत्रफळाचं काय राहणार सेंटीमीटर. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 7 बघा. 1/, काय 343 त्याचा पॉवर किती आहे -2/3. तर लक्षात घ्या जर या टाईपचा क्वेश्चन जर आला तर तुम्हाला या पद्धतीने आता 343 कोणाचा घन आहे 7चं घन. ठीक आहे. मग आता 1चा घन सुद्धा आपण लिहू शकतो आणि इथे -2/3 कारण 1चा घन किती एकच. देन या पद्धतीने याला जर होल पॉवर जर आपण असं म्हटलं 1/7 आणि त्याचा पॉवर किती 3 आणि त्याचाही पॉवर किती होणार तुमचं -2/3. मग आता इंडायसेसला काय म्हणते गेट कॅन्सल आणि देन त्याच्यानंतर राहिला काय इकडे 1/7 त्याचा पॉवर 1/2. तर इंडायसेसला मध्ये एक तुम्हाला ऑलरेडी माहिती असायला पाहिजे जेव्हा तुमचं मायनस असेल जर याला प्लस आपण करतो किंवा दोन पद्धतीने त्याचा इंडायसेसला इथे मेंटेन करता येईल. मग आता इथे जर मेंटेन जर केलं मायनसला जर इथे कॅन्सल आउट करायचं असेल तर याला इकडे पलटवावं लागेल म्हणजे काय होणार 7/1 याचा पॉवर काय होणार पॉझिटिव्ह होणार. जर सपोज इथे जर काहीच नाही म्हणजे एक जर तुम्ही याला पलटवत आहे तर याला तसाच ठेवावा लागेल. तर दोन पद्धतीने आपल्याला करता येईल पण मायनसला आपण काढून टाकत आहे म्हणजे 7चा वर्ग 49 1/1चा वर्ग 1 म्हटलं तर उत्तर काय होणार 49 जो की ऑप्शन क्रमांक कोणता आहे तुमचं ऑप्शन डी इज अ करेक्ट आन्सर. क्लिअर ओके. दे नेक्स्ट क्वेश्चन नंबर तुमचं 8वं. क्वेश्चन 8 मध्ये बघा 563 चा पॉवर 75 याचा एकक स्थानचा अंक कोणता युनिट डिजिट प्लेसचा अंक कोणता. मग जेव्हा तुम्हाला या घातांक 4च्या पटीत आहे का बघायचं. 4च्या पटीत नसेल तर डायरेक्टली 4ने भागून टाकायचा. 4ने भागल्यानंतर बाकी किती येत आहे त्याच्याशी आपल्याला लेनदेन आहे. मग आता इथे बघा 4 × 4 4 × 8 32 म्हटलं तर बाकी किती आहे 3. जर बाकी 3 येत आहे तर तुमचं एकक स्थान पायाच्या एकक स्थानी किती आहे 3. मग या 3ला किती वेळा गुणणे बाकी जर 3 आली तर 3 वेळा 1 2 3 म्हणजे 3 त्रिक 9 9 त्रिक 27 27 म्हटलं 27 चे एकक स्थानचा अंक कोणता आहे 7 जो की ऑप्शन सी मध्ये मेंटेन केलेला आहे. क्लिअर. मग अशा पद्धतीने तुमचा एकक स्थानचा अंक काढणे राहील. ओके. देन नेक्स्ट आता देन त्याच्यानंतरचा क्वेश्चन नंबर किती आहे तुमचं 9वा. क्वेश्चन 9 क्वेश्चन 9 मध्ये बघा आता. ठीक आहे.
एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर देन एक्स प्लस वाय देन डिवायडेड बाय एक्स प्लस वाय होल स्क्वेअर. देन याला सोडवा या पद्धतीने आहे. खालीलपैकी कोणता येणार. तर बघा आपल्याला एक फॉर्म्युला माहिती असायला पाहिजे. ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर म्हटलं तर याचं उत्तर काय होणार ए प्लस बी आणि ए मायनस बी अशा पद्धतीने मल्टिप्लिकेशन. म्हणजे याचा स्प्लिटअप जर केलं तर काय होणार एक्स प्लस वाय आणि देन त्याच्यानंतर एक्स मायनस वाय. क्लिअर. हा जैसे थे इथे मेंटेन राहणार एक्स प्लस वाय. मग आता देन त्याच्यानंतर एक्स प्लस वाय याचा होल स्क्वेअर. तर मित्र जरा लक्षात घ्या 4 गुणिले 4 म्हटलं तुम्ही 16 म्हणता. क्लिअर की नाही. 4 गुण मग त्याच संख्येला त्याच संख्येने गुणणे म्हटलं तर काय होणार त्याचा वर्ग करणे म्हणजे एक्स प्लस वाय त्याचा स्क्वेअर आणि इकडे काय होणार एक्स मायनस वाय जैसे थे आणि डिवायडेड बाय काय होणार एक्स प्लस वाय त्याचा स्क्वेअर आणि एक्स प्लस वाय चा स्क्वेअर आणि एक्स प्लस वाय चा स्क्वेअर गेट कॅन्सल आणि बॅलन्स काय राहिला एक्स मायनस वाय. म्हणून जो की ऑप्शन क्रमांक कोणता आहे तुमचा ए ऑप्शन इज अ करेक्ट आन्सर. क्लिअर. जर व्हिडिओ जर आवडत असेल तर नक्की शेअर करा कारण क्वालिटी क्वेश्चन आपण घेतच आहे. ठीक आहे समजलं. देन नेक्स्ट क्वेश्चन नंबर तुमचं 10वा. क्वेश्चन 10 किंवा 10 नंबरचा बघा आता काय क्वेश्चन आहे. तर क्वेश्चन 10 मध्ये काय म्हणते हा घातांकाचाच आहे 27चा पॉवर एक्स. तर लक्षात घ्या नेहमी तुमचा बेस समान असेल तरच तुमचं डायरेक्टली पॉवरचं उत्तर काढता येईल. अन्यथा आता बघा याचा कॉमन बेस कोणता घेणार. आता इथं हाय 3च्या पटीत आहे 3च्या पटीत म्हणजे 3चं पॉवर जर 4 जर केलं तर 81 म्हणजे 3 गुणिला 3 गुणिला 3 गुणिला 3 अशा पद्धतीने म्हटलं तर 9 9 81. मग इथं काय होणार हा कोणाचा घन आहे तुमचं 3चा घन आहे त्याचाही पॉवर काय एक्स आहे. देन त्याच्यानंतर आता काय होतंय बघा इथं 3चा पॉवर 4 आणि इथं 3 गुणिले एक्स म्हणजे 3चा पॉवर 3x अशा पद्धतीने. आता बेस समान आहे म्हणजे पॉवरचा सारखा होऊन जाणार. 4 बरोबर किती होत आहे 3x. मग आता x ची किंमत इकडे गुणाकारात तो इकडे जाऊन काय होणार भागाकारात 3 म्हटलं तर x इज इक्वल टू काय होत आहे 4/3 जो की ऑप्शन कोणता आहे तुमचं ऑप्शन ए इज अ करेक्ट आन्सर. ऑप्शन ए इज अ करेक्ट. 4/3 ते दोन्ही आहे बघा लक्षात घ्या 3/4 आहे पण 4/3 आहे पण उत्तर काय ना तुमचं 4/3 इज अ करेक्ट आन्सर. ओके. देन क्वेश्चन नंबर 11 बघा आता देन त्याच्यानंतरचा सेमच क्वेश्चन आहे. तर क्वेश्चन 11 मध्ये काय क्वेश्चन म्हणते बघा हा रूट मध्ये आहे या पद्धतीचा 10 अधिक रूट किती आहे 25 देन 108 प्लस 154 प्लस 225 अशा पद्धतीने आहे. जेव्हा तुम्हाला या टाईपचे क्वेश्चन येतात तेव्हा तुम्ही काय करणार बघा डायरेक्टली सॉल्व्ह करायचं मित्र. प्रत्येक वेळेस तुमचं चेकआउट करणे नाही. देन याचा किती होता याचा बाहेर निघालं 15 आहे. मग यांच्यामध्ये जर आपण इथं पुटअप जर केला 154 अधिक 115 म्हणजे किती होत आहे 169. 169 म्हणजे कोणाचा वर्ग आहे तुमचं 13चा. मग हा 13 या ब्रॅकेटमध्ये इथं प्लस होणार म्हणजे इथं तुमचं करणे आहे. मग 13 जर आपण म्हटलं तर 108 अधिक 13 म्हटलं तर 121. 121 कोणाचा आहे मित्र डायरेक्टली 11 जर कुठं मग या 25 सोबत इथे प्लस मध्ये होणार. 25 सोबत प्लस मध्ये झाला म्हणजे काय 25 अधिक 11 म्हटलं तर किती होत आहे 36. रूट मध्ये 36 म्हटलं तर उत्तर किती मग 6 आणि हा 6 कोणामध्ये मिळणार तुमचं 10 मध्ये. मग आता देन फायनली तुमचं काय 10 अधिक 6 म्हटलं तर उत्तर काय ना 16 रूट 16 म्हटलं तर उत्तर काय येणार 4 असं त्या पद्धतीने आहे. जर तुमच्याकडे टाइम नाही आहे डायरेक्ट उत्तर सोडवण्यासाठी इथे तुमचं काय आहे ते बघा प्लस आणि देन याच्यानंतरचा तुमचा प्लस असा आहे 26 म्हटलं तर प्लस होऊन तुमचा 6 इथे मिळणार आहे. म्हणजे याच्यानंतरचा वर्गसंख्या कोणती आहे 16 कोणाचे 4 असं डायरेक्टली उत्तर ठोकायचं आहे. समजत आहे का. या पद्धतीने तुमचं उत्तर येणे आहे. क्लिअर.
देन नेक्स्ट क्वेश्चन नंबर कोणता आहे तुमचा 12. 12 मध्ये बघा 2.1/3 प्लस ए प्लस काय 1.1/6 बरोबर 5.1/4. तर मित्रो जरा लक्षात घ्या, दोन्ही पद्धतीने आपल्याला याला सोडवता येईल. एकतर पूर्णांक गट एकत्र करणे किंवा अन्यथा पूर्णांकयुक्त अपूर्णांकाच्या साध्या अपूर्णांकात रूपांतर करताना पूर्णांक आणि छेदातली संख्या 3 दुने 6, 6 ने 1 किती होत आहे 7/3 प्लस ए. देन इथे काय 6 1 6, 6 ने 1 7/6. देन इथे 4 5 20, 20 अधिक 1 म्हटलं तर 21. अशा पद्धतीने मेंटेन होत आहे. मग ए ला इकडे ठेवलं आणि इकडचे सर्व डिजिट्स तिकडे ट्रान्सफर जर केले तर 21/4 जैसे थे. इकडचा 7/3 प्लस मधला तिकडे जाऊन काय होणार मायनस, आणि देन इथला प्लस काय होणार तुमचा 7/6 तिकडे जाऊन काय होणार -7 काय होईल 6. ओके. देन मग आता इथे लसावी मेथड जर आपण वापरला तर लसावी मेथड काय म्हणते बघा. मोठी संख्या कोणती 6, 6 मध्ये 3चा भाग जात आहे परंतु 4चा जात आहे का. मग आता 6 दुने 12 याचा पाडा म्हणणे म्हटलं तर 12 मध्ये सर्वांचा भाग जात आहे. तर इथे आपण 4च्या ऐवजी 12 लिहिलं, 3च्या ऐवजी 12 लिहिलं, 6च्या ऐवजी 12 लिहिलं. म्हणजे जे 4 लिहायला पाहिजे तिथे 12 लिहिलं, म्हणजे काहीतरी बिघाड केलाय आपण. मग आता बिघाड केल्यानंतर तुम्हाला इथे अंकगणित एकच म्हणतो तुम्ही काही चेंजेस करा परंतु अर्थ चेंज होता का म्हणे. मग आता अर्थ तर आपण चेंज केलाय. मग आता लक्षात घ्या इथे जर तुमचं इथे कितीने गुणावं म्हणजे 12 आहे ना. जसं इथे 3 ने जर गुणलं तर 4 त्रिक 12, इथे कितीने 4 ने, इथे किती 2 ने. मग आता सेम कंडिशन जर तुम्ही खाली जर 3 ने गुणत असाल, आता आपण ऑफलाईन बॅच मध्ये सांगत असतो लक्षात घ्या, जर हे अपूर्णांक एकाच बाबाचे 2 पोर आहेत तर त्यामध्ये तुम्हाला एकाला जर तुम्ही 3 पट दिलं, दुसऱ्या मुलाला जर दिला नाही तर दुसरा मुलगा त्या बापाची गच्ची पकडणार नाही का असं. तर देन त्याच्यामुळे लक्षात घ्या. मग इथे तुमचं 3 ने गुणलं तर वरती सुद्धा 3 ने, 3 गुणिले 21 म्हणजे 63 मायनस 4 गुणिला 7 म्हणजे किती 28 मायनस काय होणार 7 दुने 14. मग यांच्यातला जर आपण वजाबाकी जर इथे जर मेंटेन जर केला देन इथे काय होत आहे 63 वजा काय होत आहे तुमचं देन 63 वजा तुमचं डायरेक्टली काय होत आहे 42. किती होईल म्हणजे -28 आणि -14 म्हटलं तर किती होईल -42. -42 आणि डिवायडेड बाय किती 12. -42 म्हटल्यानंतर किती होत आहे इथे 21. किती 21 छेद तुमचं 12. मग देन त्याच्यानंतर इथं भाग जाईल बघा. इथं 3 7 21 आणि 3 × 12 म्हटलं तर डायरेक्टली काय होत आहे 7/4. 7/4 परंतु अपूर्णांकामध्ये उत्तर नाही आहे तर याला भागून पुन्हा पूर्णांक. मग काय म्हणून सांगा बरं 4 1 4 आणि देन काय राहिले 3 3/4. अशा पद्धतीने तुमचं उत्तर तिथे राहणे आवश्यक आहे. कोणता आहे ऑप्शन क्रमांक सी इज अ करेक्ट आन्सर. 1.3/4 अशा पद्धतीने उत्तर येणे आहे. क्लिअर. देन नेक्स्ट क्वेश्चन कोणता आहे क्वेश्चन नंबर तुमचं 13वा किंवा 13 क्वेश्चन आपण म्हणूया. क्वेश्चन नंबर 13 मध्ये काय सांगत आहे बघा. इथे क्वेश्चन 13 मध्ये बघा काय म्हणता इथे 1चा घन प्लस 2चा घन प्लस असं डॅश करता करता तुमचा 9चा घन. आता इथे यांची व्हॅल्यू किती आहे यार यांची व्हॅल्यू 9. शेवटची संख्या म्हणजे यांची व्हॅल्यू. फॉर्म्युला काय आहे फॉर्म्युला लक्षात ठेवणे आवश्यक आहे. घनांची बेरीज क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या घनांची बेरीज म्हटलं तर n × n+1 आणि भागीला किती 2 आणि त्याचा होल स्क्वेअर. आता लक्षात घ्या डायरेक्टली बघा यांची व्हॅल्यू किती आहे 9. 9 गुणिले त्याच्या नंतरची संख्या म्हणजे 10 भागीला किती 2 आणि त्याचा होल स्क्वेअर. मग आता इथे आपण भाग जर दिला तर 5 9 5 किती होत आहे 45 आणि 45चा वर्ग म्हटलं तर 45 गुणिले 45. मग आता ते 5चा वर्ग किती 25 आणि 4 5 20 20 25 असं तुमचं उत्तर येणार आहे जो की ऑप्शन क्रमांक सी मध्ये मेंटेन केलेला आहे. असं कॅल्क्युलेशन तुमचं तोंडी डायरेक्टली. आता माहिती होतं तुम्हाला 9 हे घन आहे म्हणून. मग 9 शेवटची संख्या 1 पासून सुरुवात होत आहे आणि 1 पासून सुरुवात झालं तरच हा फॉर्म्युला लागत आहे. म्हणून तुमचं 9
9 गुणिला काय करणार तुम्ही, त्याच्यानंतरची संख्या 9 गुणिला 10 भागीला किती होत आहे 2 म्हटलं तर इथे 9 5 45, 45चा वर्ग करणे म्हटलं 45 गुणिले 45 म्हटलं तर 20 25 असं उत्तर येणे आहे. क्लिअर. देन त्यानंतरचा बघा क्वेश्चन नंबर तुमचा 14. सर्वात मोठा अपूर्णांक कोणता असं तुमचं तिथे प्रश्न विचारलेला आहे क्वेश्चन नंबर 14 मध्ये. तर ऑप्शन आता बघूया. जसं 16/15. बी ऑप्शन काय तुमचं 9/8. देन त्याच्यानंतर सी ऑप्शन आहे 13/15 आणि डी ऑप्शन आहे तुमचं 6/5. तर मित्र जरा लक्षात घ्या, एकतर आपण 2-3 पद्धतीने याला विचार करू शकतो. एकतर लसावी मेथड वापरू शकतो, नाहीतर डायरेक्टली भागून पाहणे आणि देन त्याच्यानंतर. त्यापेक्षा आता अजून एक मेथड तुम्हाला मी सांगतो. जसं आता मोठा विचारताय तर मोठ्याचा आपण त्या पद्धतीने पडताना पहिल्यांदा या दोघांमधला मोठा कोण आहे ते काढू. यांच्यामधला जो आहे तो उर्वरित राहणार याच्यासोबत कम्पेअर. तसं 16 आणि तुमचं 16/15 आणि काय मायनस करायचा तुमचा 9/8. यांच्यामध्ये तिरपा गुणाकार करायचा डायरेक्टली. मग 16/8 किती होत आहे तुमचं 16/8 किती होत आहे तुमचं 128. आणि देन त्याच्यानंतर 15×9 135. आता मला सांगा कोणती संख्या तुमची मोठी आहे 135. कोणती साईडची आली उजव्या साईडची, म्हणून 9/8 ला ठेवा. देन कंपॅरिझन कोणासोबत करणार आता पुन्हा 13/15 सोबत. मग असं पुन्हा 15×9 किती होतं 135 आणि वजा काय होतंय तुमचं 13×8 104. मग आता पुन्हा मोठी संख्या कोणती म्हटलं तर ही संख्या आहे, कारण 135 मोठी आहे. मग पुन्हा 9/8 राहणार आणि मायनस काय करणार 6/5. मग 6/5 जर म्हटलं तर का 9×5 किती होत आहे 45 आणि देन sin 8 किती होत आहे 48. मग आता कोणता मोठा आला म्हटलं तर 6/5. म्हणून तुमचा यांच्या सर्वांपैकी मोठा कोण म्हटला तर 6/5. अशा पद्धतीने लवकरात लवकर तुमच्या उत्तरापर्यंत पोहोचता येईल. क्लिअर. मग ओके. देन तर इथे तुम्ही नाहीतर डायरेक्टली भागून पाहिले असते तरी सुद्धा तुमचा आन्सर त्या पद्धतीने आला असताच. ओके. देन नेक्स्ट तर क्वेश्चन नंबर 16 बघा. क्वेश्चन नंबर 16 मध्ये क्वेश्चन 16 काय म्हणताय 4 + 44 + 414 असं करता करता या श्रेणीतील 9 साकड्या आहेत. आता 9 साकड्या आहेत तर देन त्याच्यानंतर काय म्हणजे जर आपण त्याची बेरीज केली तर बेरजेत एकक स्थानी. आता एकक स्थानी म्हटलं तर 9 आहे, तर 9च्या वेळेस पुन्हा 4 + 4 + एकक स्थानचा अंक 4च राहणार आहे ना 4 + 4 + 4 असं करता करता 4 म्हटलं तर पूर्णपणे जर आपण टोटल जर 9 गुणिला 4 म्हणजे प्रत्येक 4 4 4 4 9 वेळा मिळवा किंवा गुणिला 9 करा. 9 चौक किती होत आहे 36. म्हणजे एकक स्थानचा अंक नेहमी काय ना 6 इथे मेंटेन राहील. आणि जो की ऑप्शन क्रमांक कोणता आहे डी ऑप्शन इज अ करेक्ट आन्सर. ओके. तर आज आपण इथपर्यंत पार्ट 1 जो की आपण 7 सप्टेंबर 2025 या पेपरचं पार्ट 1 आतापर्यंत बघितलेला आहे किंवा इथे स्टॉप करूया. जर व्हिडिओ लेक्चर आवडत असेल तर नक्की मित्रांपर्यंत शेअर करा. लाईक आपल्या चॅनलला म्हणजे या व्हिडिओजला तुम्ही लाईक करा. आणि देन त्याच्यानंतर जर व्हिडिओ लेक्चर व्यवस्थित जर वाटत असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा आणि इतर विद्यार्थ्यांपर्यंत शेअर सुद्धा करा. हे क्लिअर. थँक्यू. अशा पद्धतीने आज आपण इथला पेपर विश्लेषण 7 सप्टेंबर 2025 चा पार्ट 1 आपण क्लिअर केलेला आहे. तर हे व्हिडिओ लेक्चर तुम्हाला आवडत असतील तर नक्की शेअर करा आणि व्हिडिओला लाईक सुद्धा करा. आणि आपल्या चॅनलला नवीन असणार तर सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओ जेव्हा आपण अपलोड करू
तेव्हा तेव्हा तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळेल. ओके, थँक्यू. भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये म्हणजेच पार्ट 2 मध्ये. ओके.